दिसत स्वप्न विख्यात तुझो जाण ब्रह्म याचा सुतू नारद जाण नाम तिथे क्षुतयाची आचरणी नमन गाव जेने जरी माझी तुविलाची बाई ओ संभाजी जाईन न बाई कावतरला जयाची आकुवे तया छत्रपतीच्या चरण कमळे साष्टांग नमन करीत सो रामकृष्ण
संचिता वाचुनिया आपल्या संचिता वाचुनिया आपल्या संचिता वाचुनिया मनोनिया मनी मानून मनोनिया मनी मानून मना बागु बिंदु होवेला कमने भर घसलिया कई बारी नारायण
भजन करा संचिता वाचुनी भोगतो न गडे संचिता वाचुनी करावी ती मनी समाधान म्हणून या मनी मानून एक हिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि करुसावी न लगे बहुता आणि करुसावी न लगे बहुता पुल्या संचिता वाचुनी या म्हणून या मनी मानून एक हिदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका मने भार घातली यावरी तुका मने भार घातली यावरी होईन कैवारी नारायण म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा विठ्ठल संचिता वाचुनी करावी ते मनी समाधान म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा अनेका रुसावे न लगे बहुता अनेका रुसावे न लगे बहुता फुल्या संचिता वाचुनी या म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका मने भार घातली यावरी तुका मने भार घातली यावरी होईन कैवारी नारायण म्हणून या मनी मानून खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा महायोग पिठे तटे भीमरत्यं परमपुंडलिकाय दातुन मुनींद्र समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंग
पांडुरंगा कृप प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकर दयाडा तुमचा अनुवादात लोक पावन झालं चराचरी ओम नम ज्या देवी प्रतिपाद्या जय जय संस्वध्यात्मरूपा देवा तुची गणेशुचा कलर्तमते प्रकाश मने निवृत्तदा स्वपदावरी तुझी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवेतापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमित देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमाय नरयुक्त मुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारी जी पवन कुमार कि राधा मेरी स्वामी ने मेरा देजी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पद्म वंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आप भी आना संग राधा तू बुलाना प्रभु आप भी आना संग राधा तू बुलाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना रे गणिना हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में लाना रे गणिना हमारे हरि कीर्तन में लाना रे गणिना हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रज धूली जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए इथं बसलेले सगळे त्या विनेकरी आहेत ना त्याशिवाय उभंच राहणं पडेल फक्त सरकावून सांगायचं लागू नाही त्याच नाही मन सारखं जाऊ इकडे जा का इकडे बसून बस मग काय इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि जर मी कानादेशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं ए पुरा ए गप्प बसा आणि पायातली चप्पल काढून बसा बरं चप्पल काढायला पाय म्हणा काढा चप्पल कीर्तन आहे रे चप्पल नाही घाले बसू रे ज्याला कीर्तन म्हणतात रे हो उलगेल बाबू पुरीस नपटात चप्पल काढा घ्या पण मला शान लागली इशारा होता
इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात आणि कानादेशामध्ये जर मी कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया, नारद महर्षींनी देवाला केलेला क्वेश्चन आहे, देवा जर मला तुमची भेट घ्यायची जर तुमचं दर्शन करायचं असेल तर तुम्ही कुठं भेटणार आहे? तर देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही. नारद महर्षी म्हणतात शोधायची गरज नाही, मग आवाज पण द्यायचं म्हणल्यावर तुमचं एक नाव नाही ना, तुमच्या हजारो नाव आहेत. हो, एक गुजराती भजनामध्ये परिचय देताना सांगतात, हे हरि तारू नाम छे हजार, प्रभु तारू नाम छे हजार, किया नाम लिखबे कंकोत्री, काना तारू नाम छे हजार, नाम छे हजार, किया नाम लिखबे कंकोत्री. एक नाव नाही ना, तुमचे हजारो नाव आहेत, त्याच्यातून कोणत्या नावाकडून तुम्हाला हाक मारायचं हे कळत नाही. नारद महर्षींना देवानं सांगितलं मला हाक मारायची गरज नाही, जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते. मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारदामी, जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते असतं पंढरीश पांडुरंग परमात्मा नारद महर्षींना सांगतात. मग मला आवडेल सांगायला की भैया, जिथं कीर्तन चालतं तिथं पंढरपुराचा मालक कीर्तनाला हजेरी लावतो. मग पंढरपुराचा मालक जर वारुडमध्ये कीर्तनाला हजेरी लावत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल किंवा वणीगडाची देवी असेल, इकडे मनुदेवी असेल, मग आपल्या कानादेशाची देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक कीर्तनाला येतो तर माझा विश्वास असा आहे की माझ्या कानादेशाची देवी येतच असेल. मग खास करून कानबाई माता असेल, नांदुरीची सप्तशृंगी असेल, किंवा जळगाव साईड मतलब चोपड्याकडे मनुदेवी असेल, देवी आलेलीच आहे हा माझा भाव आहे. आणि आलेल्या देवीचं अर्ध्या मिनिटासाठी स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूया. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आई खेळत आली यान मायला कुशल देऊया, आई खेळत आली यान मायला कुशल देऊया, आई खेळत आली यान मायला कुशल देऊया, आई खेळत आली यान मायला कुशल देऊया. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या. संचिता वाचून करावी ते म्हणे समाधान, म्हणून या मनी मानून एक हेतू म्हणावा गोविंद. वेळोवेळा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगद्वंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज. आणि हो, तुकोबराय महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. भोगतो नगडे संचिता वाचून करावे ते म्हणी समाधान,
म्हणून या मनी मानून एके तू म्हणावा गोविंद वेळोवेळा. खरे तर कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घ्यायचे, तरी पण भक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली वारुण नगरी. संतांच्या पदस्पर्शाने काय संत जन्माला आलेले आहेत अशी ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम किम निमित्ताने आपल्या गावातील सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आमचे सर सदाशिव पाटील साहेब यांच्याकडे सत्यनारायणाचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने आजचा कीर्तनाचा योग आहे. खरं तर सरांनी मला अगोदर कॉल केलाच नाही. आमचे लहान महाराज आहेत अजय महाराज. अजय महाराजांना सांगितलं की महाराज आम्हाला रवी किरण बाबांचं कीर्तन पाहिजे. आमच्या अजय महाराजांनी मला कॉल केला, पण कुठेतरी असं कच्चं पक्क होतं. म्हणजे मामाना मनमा होतं बा पोरगी टाकू असं, पण असं फिक्स नाही होतं बोलीन कोण का असं. मग मध्ये कोणीतरी असल्याशिवाय ते नातं संबंध जुळत नाही. सक्का मामान पोर सुद्धा कोणतरी मजमा पडाशिवाय पोर भेटत नाही. तसं मध्यस्थी कोणीतरी असल्याशिवाय रिलेक्शन आणि नातं जुळत नाही. मध्ये आले आमचे तंदूबाबा आणि तंदूबाबांनी सांगितलं महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल, कारण ज्यांच्याकडे कार्यक्रम आहे ते माझे शालेय शिक्षणाचे गुरु आहेत. म्हणलं तुमचे गुरु काय ना आमचे गुरु काय. म्हणलं मी येतो नक्की, काय हरकत नाही. आणि त्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलेलं आहे. आल्याच्या नंतर समाधान वाटतं की बाई इथं सगळे गावातील भजनी मंडळ असेल, आमचे तंदू बाबा असतील, विनेकरी बाबा असतील, आमचे कल्पेश बाबा असतील, तिकडे आमचे मनोज बाबा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आणि आपल्या गावाचे अजून दुसरे कीर्तनकार म्हणजे आमचे विशाल बाबा असतील. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे भाऊसाहेब भाऊ वरजडीकर. साऊंड सिस्टीम एक नंबर आहे. यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक मोराणीकर. बोलू नका भाऊ, आवाजाचं बघा बरं. मला माहितीप्रमाणे मला बरोबर आहे भाऊ. आपण पुढे सरकू का? तुम्ही सांगशा ते माईक बी तोंड मागायला तुम्ही सांगा काय करू बस का. हां काय मनी जिथली कॅपॅसिटी तिथलं बोललो मग आपण तिथलं बोल. वांधा नाही. दोनापर्यंत आवाज पोचेन. फक्त आजूबाजूला कटका करणार शांतता करा ठेवायला. तुम्ही आजूबाजू माहितला जोर जोर मग चालवी राहणार. मनपर्यंत पोचे राहणार पुन्हा संदेश. मनातूनपर्यंत कसं काही नाही. बोलू नका. आणि सगळ्यांना विनंती असेल, कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनाचं नियमाचं पालन करा. कीर्तनामध्ये व्यर्थ बडबड करायचं नसतं. कारण नसताना बोलू नये. आणि मला बिनकाम न बोलाना बोलता रागेस संजू बाबा भले तुम्हाला गाव कळा ना आपले रोकडा कामशे कोणीच बोलू नका. सगळ्यांच्या पाया पडून विनंती आहे, बोलू नका म्हणजे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचेल. हरी विठ्ठल विठ्ठल हल हल मनात जर भाव असेल भगवंताला भेटायचा आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, असा जर मनात भाव असेल, खरा भाव असेल आणि मनापासून असेल तर भगवंत सुद्धा भेटतो. इथं तर कीर्तनकार रवी किरण महाराजांना बोलवायचं होतं. एवढं विशेष नव्हतं, पण आमच्या ताई साहेबांचा आमच्या दिदीचा खूप आग्रह होता की भाई रवी किरण महाराज आले पाहिजे. आणि कसं असतं ना, भाव चांगला असेल तर भगवंत भेटतो. रवी किरण महाराज काय गोष्ट आहे नाही का. भाव पाहिजे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने आजचं कीर्तन आहे. पहिले तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल, श्रावण महिना म्हणजे इथं लिहिलेलंच आहे पवित्र लिहिलेलं आहे. पवित्र मग पवित्र ते असतं ज्याला वाईटाने स्पर्श केलेला नाही ते पवित्र नाही का. हा ते पवित्र म्हणजे हा महिना पवित्र आहे. हा महिना पवित्र आहे म्हणून सर्वात जण हा महिना नियमनं पालन करतस. तुम्हाकडे करतस का? श्रावण मा बाकी जण चप्पल घालतात नाही.
श्रावण मा मांस मच्छी खातच नाही. पवित्र महिना आहे मनीषे. 11 महिना ठीक आहे बा. मन सांगेल समजेल ना तुमले. आव महिना मा इथला देवधर्म करणारा येतच ना. कोणी जर सांगा ना मग काय खाशात नका पासून दे पापडी का गो श्रावण चालू हो. आणि 11 महिना वाढ रही टाक रही रसा टाक रही बट टाक रही खाते काढ रही. आणि 1 महिन्यामध्ये देवले पुसलायली शकता तुम्ही. 11 महिना पाप करेल विसरी घ्यात का. एकादशी झाली की एकादशी झाल्याच्या नंतर भगवंत रजेवर उतरतात. उर्वरित 4 महिने दुसऱ्या एकादशी पर्यंत भगवंत निजलेले पोहडलेले झोपलेले 4 महिने सगळ्या देवांवर जबाबदारी. हा महिना सुद्धा महादेवापासून सुरुवात आहे. विठ्ठल अजून महादेव ना आज श्रावण महिना चालू आहे. 3रा सोमवार आहे. महादेववर पाणी टाकणार आडे सर्वच होते. 100 मै 99% होतील. बरोबर आहे ना. तुम्ही थांबी जा. आता या बहिणीसले विचारस मरी माय का पहिला मास किडा पाडायला लाग्या हो. सत्यानाश दरी आमनास किडा पाडस हो मरी जायचो. खरं तर महादेवाच्या मंदिरावर जाऊ नका असं माझं दुमत नाही. गेलं पाहिजे. आपण हिंदू धर्मातले लोक आहोत. आणि मी तर ते प्रदीप मिश्र महाराजले त्या गोष्टीच मानत हो. बाकी ना काय काय किडारा आहेत ना. हो जन बच्च सर्व लोके हो महिला माता पुरुष मंडळी सर्व असले महादेवना मंदिरवर जावायला लायकी ना बिचारानी. त्याला धन्यता देव तेवढी थोडी त्या गोष्टीच मा फक्त बहिणीच वन त्याला लिमिट ठेवत जा. हा ते श्रावण चालू आहे ना. बाकी नाही बाया असं वावरमा चालता चालता गेले रस्ता तरी चालता चालता एक ताई ती दुसरी बाईली विचारा ती का माय म्हणे आज काय महादेवना मंदिर दिखणार नाही ताई तुम्ही सकाळी. हाया माय म्हणे मी पोरा महादेव धरून पाहिजे आई बहीण पोरा महादेव दोई म्हणे. दुसरा दिनले आई बहीण 2:30 वाजायला महादेव दोई म्हणे. हा ते मला सांगा महादेव धुणं काही चुकीचं नाही पण कमीत कमी देवले झोप होते द्या. तुम्ही का पुढे पुढे जेवणे करीन डायरेक्ट महादेव आलेत नंबर लावशात बहिणीवर राहत. हा आणि ते पण महादेवाची सेवा करत असताना अंतकरणामध्ये भाव शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. जसं की आता करणं महादेव जर सांगच होईल ऐ मला पण टाक दे ना अंग आले काय का बटा कडे गर्दी होई जाय पहिले महादेव ना मंदिरवर जाई होत्या. उलट तो महादेव सांगे बहीण गरज राही तू जर उन्हीत मन पार्वतीला बिगाडी जशी आठी. पहिले घरनी सेवा तर नंतर मंदिरमा सेवा तर ती सेवा करी. विठ्ठल कोण तुकोबर आहे ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे. झाडून संसार वैसली अंगणी ती तुकोबर आहे. कोण तुकोबर आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबर आहे. आणि ती तुकोबर आहे या भंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय. भैया कर्म करत असताना सावधगिरीनं करा नाही तर भोगावं लागते. सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करायचे. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. हा तुम्ही जर येड्या बाबूला उन्हात आंबा तोडायला घ्या आपली ठेवटी यायची का तरी. जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं करा नाही तर भोगावं लागतंय. तुकोबरा यांचं मत आहे. आपलं घरचं काही सांगत नाही. लक्षपूर्वक आहे का. कर्म कसं भोगावं लागते. तुम्ही पेरणी करतात. आपल्याकडे गव्हाची पेरणी करतात. गव्हाची पेरणी करत असताना किती किलोची बॅग असते. बोलू नका. किती किलोची बॅग असते. 30 किलो 40 किलोची बॅग असते. ती बॅग तुम्ही मोटरसायकलवर ठेवून पण शेतापर्यंत पोहोचवतात. पेरणी करत असताना 20 किलो 30 किलोची पेरणी करतात. पण जेव्हा काढतात गहू तो मोटरसायकलवरच वाहिलेतच का. पेरणी करत असताना मोटरसायकलवर ठेवून घेऊन गेले. फक्त 30-40 किलोची बॅग होती म्हणून. पण तिकडनं आणताना तुम्ही क्विंटलने आणतात. मग मला सांगायला आवडतं जर पेरणी करत असताना किलोने करतो आणताना आपण क्विंटलने आणतो तसं कर्म सुद्धा आहे. करत असताना सावधगिरीनं करा कोणतंही कर्म नाहीतर 4 पटीनं भोगावं लागतं. त्याचं अजून उदाहरण देईल. ऐका. दर्याखोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या.
दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर आवाज द्या राम, तर दर्या खोऱ्यात तुम्हाला 4 वेळेस रिप्लाय देतात राम 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 राम. जर तुम्ही तिथं उभं राहून आवाज दिला दर्या खोऱ्यांमध्ये राधे राधे हा, तर दर्या खोऱ्या तुम्हाला 3 वेळेस रिप्लाय देतात राधे राधे राधे. एकचदा बोलले पण 3 वेळेस रिप्लाय येतोय. तसंच कर्म सुद्धा आहे. तुम्ही राधे राधे म्हणलात तर तुम्हाला दर्या खोऱ्यात 3 वेळेस राधे राधे म्हणतात. तुम्ही दर्या खोऱ्यांमध्ये राम म्हणलात तर दर्या खोऱ्यात 2-3 वेळेस तुम्हाला राम राम म्हणतात. पण त्याच दर्या खोऱ्यात महाराजनी तुम्ही जर म्हणनीच मग दर्या खोऱ्या काय म्हणतात एरिया म्हणत म्हणशील म्हणा दादा असं म्हणत का. तुम्ही जे म्हणणार आहे तेच रिप्लाय ऐकायला भेटतं. म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करा. साधकांचा तुकोबऱ्यांना प्रश्न आहे. तुकोबराय तुम्ही म्हणता त्या गोष्टीवर आम्ही विश्वास तसा करायचा. जर विश्वास बसवावा लागत असेल तर तुम्हाला काहीतरी एक्झाम्पल सांगावं लागेल, उदाहरण सांगावं लागेल. माझे तुकोबराय काय उदाहरण देतील. आपण तुकोबरायांची पायाची धुरे बनू शकत नाही, पण मी आता उगा प्रयत्न करणार आहे. लक्षपूर्वक ऐका. एका कसायच्या आतून गाय सुटलेली आहे. कसायच्या आती गाय सुटलेली, गाय सैरा वैरा धावत्या. गाय तिचा जीव वाचवत्या आणि कसाई गायच्या मागे धावत होता. गाय तिचा जीव वाचवण्यासाठी जोरात पडत होती. गंगेच्या काठीनं गाय पडत होती. तिथे एक ब्राह्मण स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं आणि कसाई दादाला वाटले की आता गाय माझ्या हाती लागणार नाही. मग आता आपण कोणाचा तरी सहारा घ्यावा. ब्राह्मण दादा स्नान करतात. ब्राह्मण दादांना आवाज दिला, ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून द्या. तेवढी गाय धरून द्या म्हणल्याच्या नंतर ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले आणि गायच्या समोर जाऊन 2 हात आडवे केले. 2 हात आडवे केले. गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं गायला धरावं. काय केलं असं तो काय सांगायची गरज नाही. तुम्ही बसलेले छोटेगण मायबाप माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. कसायनं गाय धरली असन, कापली असन आणि खाल्ली असन, नाही का. चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला म्हणले, वारकरी बाबा कुणा का चाललात. म्हणले काय नाही बेटा, पंढरपुराला जातोय. बाबा तुम्ही पंढरपुराला चाललात. म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो पंक्तीत पण जेवायचं, त्या घरी पण जेवायचं, त्या घरीच येतो म्हणले लेकी जेवायला. वारकरी बाबाला घरी नेलं जेवायला. जेवण वगैरे झालं. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेत आहेत. तोपर्यंत त्या बाईनं सांगितलं, बाबा कुठे चाललात. म्हणले काय नाही लेकी मंदिरावर झोपाया चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात. म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, घरामध्ये आम्ही 2च नवरा आणि बायको आहे का. म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो मंदिरावर झोपायचं, त्या घरी पण झोपायचं, त्या घरीच झोपतो म्हणलेले की. वारकरी बाबाला पुढच्या रूम मध्ये बेड टाकलेला आहे. 2 नवरा बायको आतल्या रूम मध्ये झोपलेले आहेत. आई मध्येन रात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. आई मध्येन रात्र बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाई उठली, वारकरी बाबाच्याकडे आली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा. पहिले तर मला सगळ्यांना विनंती करून सांगायला आवडेल, हा जो दृष्टांत आहे हा संतांचा आहे, अजिबात फेक सांगत नाही. आणि दुसरी गोष्ट, याच्यातून कोणी वाईट काढायचं नाही. हो, जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचा. कसं असतं, काही काही लोकांना सवय असते चांगल्यातून वाईट काढायची आणि काही लोक वाईटमधनं सुद्धा चांगलं काढतात. बघायचं तुम्हाला आहे. जर दृष्टी चांगली असेल तर सृष्टी चांगली आहे. जर नजर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ दिसतं आणि नजरेत जर दोष असेल तर चंद्रात पण दाग दिसतो, नाही का. बघायचं आपल्याला काय बघायचं ते. लक्षपूर्वक आहे का. ऐन मध्ये रात्र बाई जवळ गेली आणि वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण कर. वारकरी बाबा म्हणतो, असले घाणारी काम आम्ही करतच नाही बाई. बाई म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करावी लागते. वारकरी बाबा म्हणले, काय बाई आहेस. अगं तुम्हाला जेवायला घरी आणलंस तेव्हा वाटत होतं बाई काय संस्कारी. तुम्हाला झोपायला जागा दिली तोवर वाटत होतं बाई काय परमार्थी का. पण तुझ्या मनामध्ये असले घाणरडी विचार येतं म्हणले. वारकरी बाबा म्हणतो, असली घाणरडी कामं करत नाही. बाई म्हणते, ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका वारकरी बाबा, माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी अजिबात ऐकत नाही. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. नवरा झोपलेला नवरा बघितला आणि वारकरी बाबांना बोलायला सुरुवात केली, काय बाई तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असले विचार आलीच कस काय. बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय होय. बाईनं काढली कुऱ्हाड काढली, नवऱ्याची खांड केली, झोपेतच नवऱ्याला ठार केलं. आता म्हणते, वारकरी बाबा माझी इच्छा पूर्ण करा ना. वारकरी म्हणतो, बाई आम्हाला संतांची शिकवण आहे आणि खरं तर सगळ्या वारकऱ्यांना तुकोबरायांची शिकवण आहे. जाई व तू माते न करी सहाय्या स्वामी विष्णुदास. आम्हाला तुकोबरायांची शिकवण आहे. परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते. हो, परश्री आमच्यासाठी आमची माय आमची बहीण असते, ही तुकोबरायांची शिकवण आहे. वारकरी बाबा म्हणतो, असली घाणेरडी काम आम्ही करत नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा हाताका नवराही मेला, तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही. आता मी लोकांच्या नजरेत पडेल म्हणून जरा हुशारीनं काम केलं बाईनं.
आईमध्ये रात्र बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. म्हणले बेटा काय झालं? बाई सांगायला लागली, बाबा मी माझा नवरा घरात झोपले होते. या वारकरी बाबानं माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा या वारकरी बाबांना जीवे ठार मारले. या खरं होतं का? होतं खरं होतं का? कधी कधी ना चांगला माणूस बी फसस बरं. हां खोटा मा चांगला माणूस बी फशी जास. आणि आडे तसंच वेळ असे वारकरी बाबावर खोटा आड आलेला समधी गावातील लोक जमा झाले. कुणी म्हणतं याला गडफास लावा, कुणी म्हणतं मारून टाका, कुणी म्हणतं जाळून टाका. हो पण एक सुज्ञ बाबा होते, ते म्हणे असं काही करू नका. हा वारकरी आहे ना, वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये परस्त्रीबद्दल वाईट विचार आहे. त्याने एक काम करा, जे हात परस्त्रीच्या आबरूवर टाकत होता ना ते हातच तोडा. याचे हात तोडून याला मोकळं करा. म्हणजे याचे तुटलेले हात बघतील आणि दुसरे वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही. याचे दोघं हात तोडा आणि याला मोकळं करा. वारकऱ्याला चौकात बांधलं, दोघं हात तोडले आणि वारकऱ्याला मोकळं केला. वारकऱ्याला मोकळं केलं. हे वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. पंढरपुराचा मार्ग धरला. डोळ्यातून गडगड अश्रू वाहतात. पंढरपुरात प्रवेशा, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात प्रवेशा. भगवंताचं दर्शन घेतलं. दोघं हात तर नव्हते पण डोळ्यातून गडगड अश्रू व्हायला लागले आणि भगवंताला सांगायला लागला, देवा ज्या हाताकडे मी टाळी वाजवत होतो त्या हातच माझे हिरावलेत. अरे ज्या भगवंता तुझ्यासाठी पायी चालत होतो, ज्या हाताकडे टाळी वाजवत होतो ते हातच माझे हिरावले. देवा ऐकणारे, जर तुझी पायीवारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळी वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर तुला दयावंत कोण म्हणणारा, तुला करुणावंत कोण म्हणणारा जगाच्या मालका. तेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या वारकरी बाबाला सांगितलं, वारकरी बाबा मी कधीच कोणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. हे कर्म तुमचं तुम्हाला भोगावं लागते. म्हणलं कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते. एका कसायाच्या हातून गाय सुटली. गाय सैरा वेरा धावत होती. कसायाच्या हाती गाय लागत नाही म्हणून कसाई दादानं तुम्हाला आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला धावत नाही, तेवढी गाय तुम्ही धरून द्या. तुम्ही काय केलं? गंगेवर स्नान करता करता उठले, गायच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केले म्हणून गाय जागीच थांबली. गाय जागीच थांबली म्हणून कसाई दादानं धरली, तिला कापली. या हातांमुळे गायला थांबावं लागलं, तिचा जीव गमवावा लागला. म्हणून ह्या जन्मामध्ये तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले तेची भोगा आहे. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते, देवा माझा गुन्हा माझ्या लक्षात आला पण मला एक सांग ना. माझा गुन्हा माझ्या लक्षात आला रे, पण तिचा नवरा तर गपगुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा. तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो आता गपगुमान झोपलेला दिसतोय ना तोच मागच्या जन्माचा कसाई आहे आणि मारणारी जी बाई आहे ती मागच्या जन्माची गाय या. त्यानं जसं तिची खांड केली तिने सुद्धा त्याची खांड केली. केले कर्म झाले. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. इथं बसलेल्या माझ्या मायांना सांगेल, मायांना सांगायची गरज नाही, पहिले सुरुवात बहिणींपासून करेल. माझ्या बहिणींना विनंती करून सांगेल, माया हो तुम्ही जेव्हा माहेरून निघतात ना, हां कसं असतं, माहेरून निघतात ना तुम्ही तुमच्या भाऊजाईला, तुमच्या वहिनीला सांगतात, वहिनी आता पाणी पाऊस आहे ना, दिवस येत मन बापले सकाळी मा चहा लागायची, एक कप चहा काय देत जाय वहिनीची सांगतोस ना. हां मग तसं तुमले बस तसा विश्वास आहे ना की मन वहिनीने मन बापले किंवा मन मायले सकाळ मा एक कप चहा बनाई द्यायला पाहिजे हो. जसा भाऊजाईन करते तुमल्या अपेक्षा आहे ना तसंच आता बी तुम्ही तुम्हाला करते ना अपेक्षा. आता जर सासू सासराले सुखी ठेव ना, बहिणीसोर शपथ सांगाच, तुम्ही जर सासू सासराले सुखी ठेव ना तर तुम्हाला मायबापले बी तुम्ही भाऊ जाई सुखी ठेवीन. पण आटे जर तुम्ही सासू सासरासले गोमाल कर मग तुम्ही भाऊ जाई तुम्हाला मायबापले कुमचाड करा शहर. कारण आपला जुना लोकेशनी म्हणे शेजीन उसनवारी या हाती लेवणी, बरोबर आहे ना. आपू सोपं करी सांगत, सुईन मागे चुलान मागे. हां मनीषीन कोणतं बी काम करत असताना सावधगिरीनं आहे. फक्त सुनबाईसले सांगा असं नाही, बाकीने म्हातारीसले बी सांग नाही. तुम्ही बी जरा नेमन राहत जाऊ बहिणीस मायाचं, तुम्ही उजीच किडा पाडती. सुनबाईले लिशनी पोरगा जर मोटरसायकलवर सुनबाई बसेले आणि पोरगा लई जाय ना कुठे बजारले म्हणा, माहेरले म्हणा, आनंद व्यक्त करू म्हणा. वो वांडोर मस्त बहीण भाऊ सारखा आनंद मा राहतं, मित्रमैत्रीणसारखा राहतं. भाऊ आनंद मा खुश व्हायला पाहिजे. पण काही म्हाताऱ्या बडी जर सुनबाई जर कांडोनी गाडीवर बसून जास ना, लगे गली आली ना बाईस दको भिकू दको
ती कशी मजानं मुसळत आणीन बरं नाही दपू. आणि लक्ष्मीपूजन करीश नाही जर जवळ अंडेले बसाडीन लयच ना दल्लीवर का पापडी टाके ना तरी सुद्धा सांगा दपवा बिकू माय म्हणी सोनचिडी काय मजा नाही बडी म्हणे हो माय तुनी सोनचिडी दुसऱ्यानी मजा ना मुसळानी मराल वेळेवर चहा भेटे तुले वाय बारले. एका हाताने टाळे वाजत नाही नाही का दोन्ही सारखा दोन्ही काम यायला पाहिजे. हो सांगायचं तात्पर्य एवढं की भैया तुम्ही जे पेरणार आहेत ते उगवणार आहे. अजून थोडक्यात सांगतो हा दृष्टांत संतांचा होता. जर साधू संतांना भोग भोगावा लागत असेल मग तुमच्यासारख्या माझ्यासारख्या साधारण जीवाला भगवंत सोडणार आहे का? मग तुम्ही म्हणसाल महाराज आपल्यासाठी आपल्यासाठी उदाहरण सांगतो ना सत्य घडलेली घटना आहे. बाप जरा बोलका होता सुनबाईला वाटलं माझा सासरालाही बडबड करतो नवऱ्याला सांगितलं तुमचं म्हाताराला कटकट करतं मग म्हणे म्हाताराला कुठेतरी काढा. पोरगा म्हणे जर म्हाताराला वृद्धाश्रम टाका ते भाऊ बन किंवा नातेवाईकच महासूज दे त्यापेक्षा असं करत म्हाताराला मारीच टाकच म्हणे पप्पा म्हणे काय भाऊ म्हणे तुमले तीर्थक्षेत्रावर स्नान करायला लई जा नाही म्हणे म्हाताराला फोर व्हीलर गाडी मग बसाडी तीर्थक्षेत्रात नाव करी लई घ्या बरोबर ना. हो नदी काठी लई घ्या हात धरीशी गाडी माही बाहेर उतार म्हाताराले बाहेर उतार म्हाताराले गुडघाल पाणी लागणार तर म्हणे भाऊ आठ पैसे नांग धुईलू का नाही म्हणे पप्पा चला पुढे गुडघानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे बावडेव आठ बसूर भाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे कंबरनं पाणी छाती लागायला लागे म्हणे बावडेव बसू कर भाऊ नाही म्हणे पप्पा चला पुढे आता गळा लागून पाणी यायला लागे म्हणे बावडेव तू आठे तीर्थक्षेत्रावर स्नान करायला लिहिले का तुला बजेट बदली घ्या भाऊ तू काटे म्हणून लेंडर पोच करायला बावड्या तुला बजेट मला समजी घ्या तू मला ते मारायलाच लयच पण एक काम कर म्हणे काय पप्पा तू जागा बदलाय का. पोरगा म्हणे पप्पा तुम्हाला ध्यान माहिती मी तुमल्या आटे मारायला लयले म्हणे मग मरण आटे पणशे आणि जागा बदलायच नाही ते मरणाचे कारण मी तुमले मारायला येईल कुठे भीती मारसूच म्हणे पण तू जागा बदलाव बावड्या म्हणे भाऊ जागा बदलाव म्हणे पप्पा तुम्हाला ध्यान माहिती मी मारायला येईल आटे बी मरण जागा बदलायच नाही बी मरणाचे मला बडं समजी राहणार बावड्या पण तू जागा बदलाव म्हणे पप्पा मरण आहे बी ध्यान माहितीवर जागा का बदलावा राहणार म्हणे भाऊ गोष्ट अशी ज्या जागावर तू मला सोड राहणार ना आई जागावर मी मन बापले सोडी जायले तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्ही जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. पहिला दृष्टांत संतांचा मध्यंतरी सांगितलं तुम्हाला आपण संसारी लोकांचा आपण संसारी लोकच नाही का अनुभव सांगत तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं जीवन चांगलं असतं. ज्या दिवशी कर्म चुकीचं असेल त्या दिवशी आपल्याला आपला भोग भोगावा लागतो. उदाहरण म्हणून सांगतो ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपले मायबाप आपल्याला वाचू शकत नाही आणि ज्या दिन मरण नाही त्या दिन दुश्मनी मागितली गाडी ठोकेल्यावर बी माणूस मरत नाही. हां बरं का लक्षपूर्वक ऐका. जसा म्हातारा बोलका होता तशी म्हातारी बी बोलकी होती गरमा सुनबाई बी तीच विचार करी ती म्हणे माय सुन सासूबाई बोलती कटकट करस नवरा म्हणे तुम्ही माईल कुठेतरी काढा त्या बावडी बी तसाच विचार करा म्हातारी मारीच टाकस म्हणे. म्हातारीनं गासोडं बांधली ना दुसऱ्या मजलावर लगे रात्री जेवण बिवून आटोपणार मग गाव शांत होई. दुसऱ्या मजलावरती गासोडं बांधीन म्हातारी फेक दिलं पाय ठामा म्हातारी पोऱ्याना दरवाजा ठोके म्हणे बावड्या दरवाजा उघाड रे भाऊ दरवाजा उघडा माय दिकनी म्हणे माडी काय रे भाऊ दुसरा मजलावरती फेक दिलं तरी बी भाऊ तू जो वरती फेका ना तो खाल कपाशीन गाडी भराय राहिली म्हणे. मरण नाही तर मरणार नाही पण ज्या दिवशी मरण आहे त्या दिवशी आपला बाप आणि आपली माय सुद्धा वाचू शकत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. मग तुम्ही म्हणसाल महाराज जो स्वतः न्यायाधीश आहे जो भगवंत स्वतः न्याय करणार आहे तो न्याय काय करत असेल स्वतःला वाचवतो का तो स्वतःलाही वाचत नाही म्हणजे स्वतःलाही वाचवत नाही कर्म भोगायलाच लावतो स्वतःला सोडत नाही. तुम्ही आपल्याला काय सोडणार आहे मग स्वतःला कुठं सोडलं नाही तुम्हाला सांगतो. भगवंतनी जर धामाला जायच्या आधी उंबर वृक्षाच्या खाली झोपलेले होते पायात आडी होती देवाच्या पायात आडी होती देवाच्या पायाला पद्म होतो तो पद्म चकाकत होता चकाकणारं पद्म बघितलं आणि बघितल्याच्या नंतर एक शिकारीला वाटलं की कोणीतरी प्राण्याचा पक्ष्याचा डोळा चकाकतोय जसा बाण सोडला तसा भगवंताच्या पायाला